परीचे पप्पा ऑफिसने आलेत आणि आता परीच्या मामाने ना 2 पिझ्झा आणलेले. तवा पिझ्झा असतात ना ते रेडीमेडवाले, ते आणून दिलेले होते. मग आज म्हणलं करूया, म्हणलं आपण तिघं पण घरात आहे ह्या टायमाला. आज जरा लवकरच आलेले होते परीचे पप्पा. मग आम्ही म्हणलं मग नाश्त्यालाच पिझ्झाच करायचा. आज ते बेस असतात ना, पूर्ण ते बेस आणून दिलेला होता. मी काय केलं, तवा पहिल्यांदा ठेवला आपला. पॅन ठेवा, तवा ठेवा, काय पण ठेवा, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि नंतर थोडंसंच गरम होऊन द्यायचं, जास्त गरम नाही होऊन द्यायचं. आणि त्याच्यामध्ये ना नंतर ना थोडंसं पाणी शिंपडायचं. मी इथं त्या पिझ्झा आहे ना त्याच्यामध्ये काहीच टाकलं नाही, ऑर्गेनो फक्त असतं ना ते टाकलं आणि मग तव्यात ठेवून दिला तो पिझ्झा. आणि बाजूनी थोडंसं पाणी टाकलं ना तर एकदम सॉफ्ट होतो तो पिझ्झा. आणि मस्तपैकी 2-3 मिनटं आहे ना त्याला अजिबात हलवायचं नाही, झाकून ठेवायचं आणि मस्तपैकी ना तो शिजू द्यायचा. त्याच्यानंतर आहे ना तो खूप क्रिस्पी होतो, खालून पण चांगला भाजतो आणि वरतून सॉफ्ट राहतो एकदम मस्तपैकी. नंतर मग आम्ही ते काढून घेतला तो पिझ्झा आणि तो कट केला. त्याच्याबरोबर नंतर आम्ही मग सॉस घेतलेला होता, सॉसबरोबर आम्ही खायला चालू केलं. आणि परीचे पप्पा पण होते, पण त्यांनीच फोनवर बोलत होते, तोपर्यंत मी आणि परीने मग सुरुवात केली. खूप छान झालता. तुम्ही पण असं कधी तर आणून बघा पिझ्झा, मस्त लागतो असा पिझ्झा. त्याच्यानंतर संध्याकाळी मग ना आता पिझ्झा खाल्लेला होता म्हणजे जास्त काही भूक नव्हती, मग खिचडी भात केलेला होता. मी आणि परीचे पप्पा खात होतो.